तर 12 जानेवारीच्या आपल्या ह्या क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत, 6 ते 12 तारखेपर्यंत जे आपण करंट अफेअर घेतले ना, हे करणार आहोत. किती 6 ते 12 जानेवारीमधले जे आपण करंट अफेअर्स असतील त्याचे आपण काय करणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. बरोबर. तर आता बघूयात मग पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, अलीकडेच नवीन शोधामुळे कोणता देश लिथियमचा साठा असणारा जगातील दुसरा देश बनलेला आहे? कोणता बनलेला आहे रे? चायना बनलेला आहे. आणि किती % झालं त्याच्यावर साठा? 16.5. आणि एक नंबरचा कोण आहे? चिली आहे. कशाच्या? लिथियमच्या. लिथियम काय? लिथियमचा अणुअंक किती काय? ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे. आणि सगळ्यात लाईटेस्ट काय असते? गॅस असते. सगळ्यात लाईटेस्ट काय असतो? मेटल असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. भारत आणि तालिबान यांच्यातील नुकताच उच्चस्तरीय चर्चा कुठे सुरू झालेली आहे? उच्चस्तरीय चर्चा यांची दुबईमध्ये चालू झालेली आहे. दुबई. बरोबर. भारतीय अनुसंधानावर लादण्यात आलेला निर्बंध संपुष्टात आणल्याची घोषणा अलीकडे कोणी केलेली आहे रे? USA ने केलेली आहे. कशावर लावलं होतं? बार्कवर लावलं होतं. BRC. कशासाठी? आपण अणुचाचणी केली म्हणून. अलीकडे राणी हॅटशेप्सपट हे कुठं सापडलेलं आहे? हे इजिप्तमध्ये सापडलेलं आहे. इजिप्तमध्ये कोणत्या नदीच्या काठी? काय सापडलेलं आहे? मंदिर सापडलेलं आहे. कोणत्या नदीच्या काठी? नाईल नदीच्या काठी. अलीकडेच क्लाउडसिकच्या ह्याच्यात आपलं म्हणजे किती कंपन्याचा डेटा चोरी केला किंवा किती कंपन्यावर अटॅक झाला? आपले ते किती झाले आहेत? 95 कंपन्यावर. USA किती झालेले आहेत? 140. आणि आपण किती? 2 नंबरच्या स्थानावर. यावर्षीचा 23वा यावर्षीचा पहिला आणि 23वा दिव्य कलाम याला कुठं चालू झालेला आहे? दिव्य कलामाला म्हणजे अपंगाच्यांना काय करायचं, आपण मदत करतो त्यांना आर्थिक मजबूत बनवण्यासाठी. त्यांनी जे प्रोडक्ट्स बनवलेले असतं ना, जे प्रॉडक्ट असतात त्यांचे ना, ते आपण विकतो इथं. हे कुठे चालू झालेलं आहे? गुजरातमध्ये कुठं? वडोदरामध्ये चालू झालेलं आहे. मनराज सिंग अलीकडे 17 वर्षाखालील ज्युनियर स्क्वॅश ओपन 2025 कुठे जिंकले? ज्युनियर स्क्वॅश ओपन कुठं झाली ती? ही बर्मिंगहममध्ये झाली. बर्मिंगहम म्हणजे कुठं? इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये. वन्यजीव गुन्ह्याशी संबंधित ऑनलाईन FIR नोंदवण्यासाठी नुकतेच गरुडाक्ष पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? कशासाठी? ऑनलाईन म्हणजे इथं FIR तुम्ही करू शकता. कशासाठी? कोणी अतिक्रमण करत असेल, कोणी वनाची किंवा झाडाची हत्या करत असेल, म्हणजे झाडं कट करत असेल किंवा प्राण्यांची हत्या करत असेल, तर तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन FIRसाठी गरुडाक्ष पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? कर्नाटकनं चालू केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. नुकते चर्चेत आलेलं आहे हाऊ इंडिया स्केल्ड MT G20 TG20 हे कोणी? अमिताभ कांतचं बुक आहे. हे काय होते? शेर्पा होते त्यातले. नुकतंच कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? नीलम कुमार आहेत. हे कुठले आहेत? आसामचे आहेत. यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय अवॉर्ड म्हणजे जाहीर झाला आहे 23. अलीकडेच प्रथमच कोणत्या आसियान देशासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा झालेली आहे? कोणासोबत झालेली आहे? इंडिया आणि मलेशियासोबत आसियान देशासोबत आपली काय झालेली आहे? चर्चा वार्ता सुरू झालेली आहे. 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रभाव सुबियांतो आहेत. कुठले आहेत ते? प्रभाव सुबियांतो. हे कुठले आहेत? इंडोनेशियाचे आहेत. बरोबर. पुढला प्रश्न. शहीद माधव सिंग हातखर्च योजना कुठे सुरू झालेली आहे? कुठे चालू झालेली आहे? ओडिशामध्ये चालू झालेली आहे. ST स्टुडंट्स काय करायचे? ड्रॉपआउट कमी करण्यासाठी चालू केलेली. अलीकडेच NSOनं किती सांगितलेलं आहे? आपली ग्रोथ रेट 6.4 सांगितलेलं आहे 2024-25साठी. त्याच्या अगोदर किती सांगितली होती? 23-24ला किती सांगितली होती? 8.2 सांगितली होती. अलीकडेच ब्रिक्सचा 10वा सदस्य कोण झालेला आहे? परिपूर्ण इंडोनेशिया झालेला आहे. कारण की सौदी अरबनं काही केलेलं नव्हतं, जॉईन केलेलं नव्हतं. त्यामुळे कोण झालं आहे? इंडोनेशिया हा 10वा सदस्य झालेला आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच कोणाच्या अध्यक्षतेखाली होलसेल प्राईस इंडेक्सच्या आधारभूत किंवा वर्षात सुधारणा करण्यासाठी 18 सदस्याची कार्यगटाची म्हणजे होलसेल प्राईस इंडेक्सचं काय करायचं आपल्याला? हे आधारभूत वर्ष चेंज करायचं आहे. कधीचं आहे? 11-12चं आहे. कधी करायचं? 22-23चं करायचं आहे. त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली? रमेशचंद. हे कोणाचे? नीती आयोगाचे सदस्य आहेत. एवढंच लक्षात ठेवा. नीती आयोगाचे सदस्य आहेत होलसेल प्राईस इंडेक्ससाठी. आणि होलसेल प्राईस इंडेक्स काय म्हणतो? इन्फ्लेशन म्हणतो. अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी अलीकडे दक्षिण कोस्ट रेल्वेच्या मुख्यालयाची कुठं स्थापना केलेली आहे? विशाखापट्टणमला केलेली आहे. कुठे केलेली आहे? विशाखापट्टणम. हे कुठं? आंध्र प्रदेश. आणि किती झोन आहे? 19वा झोन आहे. नुकतेच कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना किती आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे? म्हणजे कॅशलेस उपचार म्हणजे किती? 1.5 लाखापर्यंत उपचार होणार आहे. 1.5 लाखापर्यंत काय होणार आहे? उपचार होणार आहे. एका ॲक्सिडेंटमधील एकाच. कोणी चालू केलेलं आहे? नितीन गडकरी यांनी चालू केलेले आहे. नुकतेच इस्रोच्या 11व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? व्ही नारायणन. हे कुठले आहेत? तेलंगणाचे आहेत. आणि कशात स्पेशालिस्ट आहेत ते? स्पेसक्राफ्ट आणि रॉकेट डिझाईन. स्पेसक्राफ्ट आणि रॉकेट डिझाईनमध्ये हे काय आहेत? रॉकेट डिझाईनमध्ये हे आहेत, स्पेशालिस्ट आहेत. अगोदर कोण होतं? सोमनाथ होते. सोमनाथ यांची ॲटोग्राफी काय? शेरजेसने चांद पिली. ठीक आहे. ॲटोग्राफी आहे सोमनाथ यांची.
देशाचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कुठे बांधण्यात येणार आहे? हे राजघाटला बांधण्यात येणार आहे. आणि कुठे झालेलं आहे? हे दिल्लीमध्ये बांधण्यात येणार आहे. हे काय होते? 13वे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी. किती कार्यकाळ होता त्यांचा? 12 ते 17मध्ये होते. 18 प्रवासी प्रमुख दिवस म्हणून कार्यक्रमात 2025चे प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते? क्रिस्टालो कंगालो होते. हे कुठले होते? त्रिनिदाद आणि टोबॅगो. कुठं होणार होता हा 18वा प्रवासी भारतीय दिवस? भुवनेश्वर कुठं? ओडिशामध्ये भुवनेश्वर. अलीकडे अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून कोणी घोषित केलेलं आहे? हे ओडिशाने केलेलं आहे. कशासाठी? म्हणजे जर पीक नुकसान झाली तर शेतकऱ्यांना काय होईल? आपल्याला नुकसान भरपाई करता येईल म्हणून कोणी चालू केलेलं आहे? मोहनचरण माझे हे कुठले? तिथले CM आहेत. मोहनचरण माझे एवढंच लक्षात ठेवायचं. अलीकडे चर्चेत असलेलं भारत पोल पोर्टल कशाशी संबंधित आहे? भारत पोल हे कोणी हे ऑप्शन चेंज नाही झालं, CBIनं लॉन्च केलेलं आहे. आणि कशासाठी? आपल्याला एखादा गुन्हेगार म्हणजे फुटकायचं असेल, शोधायचं असेल तर आपण त्याला काय करू? कोणी लॉन्च केलेलं आहे? CBIनं, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला. आणि कशासाठी केलेलं आहे? आपल्याला एखादा गुन्हेगाराची माहिती पाहिजे असेल तर आपण कोणाला? इंटरपोलला ते करणार. इंटरपोलच्या जगा सगळीकडे ते माहिती ते करणार. कोणी केलेलं आहे? CBIनं लॉन्च केलेलं आहे. काय? भारत पोल. राजीव रंजन सिंग यांनी, हे कोणतं आहे? मत्स्य मंत्री, मत्स्य आणि डेअरी मिनिस्टर आहेत राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग म्हणतो आपण त्यांना. यांनी कुठं चालू केलेलं आहे? आता ह्यांनी काय चालू केलेलं आहे? क्लस्टर चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेलं आहे? सिक्कीम सोरेनमध्ये चालू केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. 82वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरचा अवॉर्ड कुठं भेटणार आहे? गोल्डन ग्लोब अवॉर्ड किती नंबरचे आहेत? कुठं झालेत? कॅलिफोर्नियामध्ये झालेत. आणि द ब्रुटलिस्ट ह्याला काय झालेलं आहे? मोशन पिक्चरचा अवॉर्ड भेटलेलं आहे. अलीकडे चर्चेत असलेली नाडी तरंगणी हे कशाचे आहे? अत्रे इनोव्हेशन. कुठं आहे अत्रे इनोव्हेशन? पुण्याला आहे. ह्यांनी काय केलेलं आहे? आयुर्वेदिक निदान उपकरण हे केलेलं आहे. AI बेस आयुर्वेदिक हे निदान उपकरण आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. AI बेस आयुर्वेदिक डायग्नोसिस इन्स्ट्रुमेंट आहे. कुठं चालू आहे? हे कोणी बनवलेलं आहे? अत्रे इनोव्हेशन. कुठं? पुण्यात. बरोबर. पुन्हा जगातील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक चॅम्पियन ॲग्नेस कॅलिटी यांचे नुकतेच निधन कुठं झालेलं आहे? ॲग्नेस कॅलिटी हे कुठले होते? हंगरीचे होते. आणि हे काय होते? जिम्नॅस्टिक. पुन्हा अलीकडे भारताच्या कोणत्या शेजारी देशात 7.1 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे? कुठं झालेला आहे? हा नेपाळ आणि तिब्बतमध्ये झालेला आहे. पण सेंटर कुठं आहे? नेपाळमध्ये आहे. आणि आपल्या इथं कोणते हे झालेत? प्रभावित झालेत? बिहार एक झाला आहे, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम हे 3 काय झालेलं आहे? आपल्या राज्यांना हे धोका हे झालेला आहे त्याचा. पुढला प्रश्न. सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणोत्सव 25 कोणी चालू केलेलं आहे? आसामला चालू केलेलं आहे. आसामचे CM कोण आहेत? हेमंत बिस्वा यांनी. कशाच्या? होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी. गव्हर्नमेंट स्कूलच्या स्टुडंटसाठी. गव्हर्नमेंट स्कूल स्टुडंटसाठी चालू केलेलं आहे. अलीकडे जस्टिस ट्रुडो यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा दिलेला आहे? यांनी कॅनडाचे हे होते. कशासाठी दिला आहे? ते एकतर म्हणजे बिघाडत चाललेली काय इकॉनॉमी, त्यानंतर टॅरिफ लागणार होता. आता कोण आल्यानंतर? ट्रम्प आल्यानंतर ते म्हणलं होते की बाबा 25% टॅरिफ लागेल. आणि काय हरदीप सिंग निज्जर ह्याला काय म्हणत होते? त्यांना भारतानंच मागितलं. ह्यामुळे काय झालं? ते त्यांचे हे झाले. POEM POEM 4 मोहिमेनंतर इस्रोने नुकतेच अंतराळात पाठवलेले कोणते बियाणे उगवले? POEM. कशात? स्पेडेक्स आणि POEM. स्पेडेक्स हे काय होते? डॉकिंग होते, स्पेसमध्ये डॉकिंग होते. आणि कोणते? POEM. ह्यानं काय झालेलं आहे? कोणते बी? इस्रोने चवळीचं बी पाठवलं होतं. त्याला काय झालं होतं? अंकुर आले होते. कोणत्या कोणत्या यानातनं पाठवलं होते? PSLV C-60मधनं पाठवले होते. एवढं लक्षात ठेवायचं. जानेवारीमध्ये जे मिशन असेल ते इस्रोचं किती असेल? 100वे मिशन असेल. कशातनं लॉन्च करणार होते? GSLV-15मध्ये लॉन्च करणार होते. 1000 किमीच्या मेट्रो नेटवर्कसह भारतात जगातील कोणत्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे. कुठे गेला? 3रा. USA आणि चायना सोडल्यानंतर कुठं आला? भारत 3ऱ्या स्थानावर आला. कशात? मेट्रोमध्ये. अलीकडेच लीड्स 2000 नुसार किनारपट्टी श्रेणीमध्ये कोणाला अव्वल स्थान भेटलेलं आहे? लीड्स काय आहे? लॉजिस्टिक इज अक्रॉस द डिफरंट स्टेट. किनारपट्टीचं म्हणलं तर गुजरात. बाकीचा हरियाणा कशात होता? हे होता लँडलॉकमध्ये होता. त्यानंतर काय? UTमध्ये कोण होता? UTमध्ये चंदीगड होता. म्हणजे कसं? म्हणजे साधं सिम्पल ट्रान्सपोर्ट करू शकता. चंदीगड हा UTमध्ये होता. आणि नॉर्थ ईस्टमध्ये आसाम होता. आसाम नॉर्थ ईस्ट. हे 4 स्टेट लक्षात ठेवायचे. जनरेशन बीटाचा पहिला मुलगा कुठे जन्माला आलेला आहे? मिझोराम. हे कुठं आलेला आहे? मेघालयमध्ये आलेला आहे. मेघालय की मिझोराम? कुठं आलेला आहे हा सांगा बरं. जनरेशन बीटाचा पहिला मुलगा नुकताच कुठे जन्मलेला आहे? हे सांगा. मिझोराम की मणिपूर की त्रिपुरा की आसाम? हे बघून सांगा. ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024मध्ये अलीकडे कोणाला अव्वल स्थान भेटलेलं आहे? हे जर उत्तर काय येतं? मिझोराम आहे. हे उत्तर काय? मिझोराम. ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024मध्ये अलीकडेच कोणाला अव्वल स्थान भेटलेलं आहे? कोणाला? ग्लोबल सिटी पॉवर इंडेक्समध्ये कोणाला? लंडनला भेटलेलं आहे. आणि आपली मुंबई किती स्थानाला आहे? 48व्या स्थानाला कोण आहे? मुंबई आहे.
म्हणजे तिथं म्हणजे राहणीमान कसं आहे, तिथली इकॉनॉमी कसं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसं आहे, या बेसिसवर ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स केला जातो. एशियातील सर्वात मोठा एरो शो कुठं होणार आहे? बंगळुरूमध्ये होणार आहे. कुठं होणार आहे? बंगळुरूमध्ये. आणि कोणत्या क्रमांकाचा आहे? 15व्या क्रमांकाचा आहे. एशियामधला सगळ्यात टॉप असतो एशिया. नुकतेच स्वदेशी पॅरासिटामॉल कोणी विकसित केलेले आहे? हे कोणी विकसित केलेलं आहे? CSIRनं केलेले आहे. CSIRची स्थापना कोणी केलेली आहे? शांती भटनायकर यांनी कधी 1942ला म्हणजे स्थापना झालेली आहे त्याची. हेड कोण असतं? PM असतात हे. पुढला प्रश्न, अलीकडे नीती आयोगाच्या महिला उद्योजक सहकार्याने फराळ मंचाच्या सहकार्याने फराळसारखे उपक्रम कुठं चालू केलेला आहे? मुंबईमध्ये हे मिया भाईंदर हे ह्याला चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेलं आहे? मुंबईमध्ये चालू केलेलं आहे. काय फराळसारखे कार्यक्रम कोणी चालू केलेला आहे? नीती आयोगानं. जल्लीकट्टू हा कुठला फेस्टिवल आहे? जल्लीकट्टू हा तमिळनाडूचा आहे. ह्या फेस्टिवलमध्ये काय केलं जातं? बैलाला कंट्रोल केलं जातं. बरोबर आहे. बैलाला कंट्रोल म्हणजे त्याच्या ह्याला हे कुठलं आहे? तमिळनाडूचं आहे. बरोबर. पुढला प्रश्न, नुकताच राष्ट्रीय पक्षी दिवस 2025 कधी सेलिब्रेट केला जातो? 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस हा सेलिब्रेट केला जातो. कधी केला जातो? 5 जानेवारीला. बरोबर. 5 जानेवारीला काय केला जातो? राष्ट्रीय पक्षी दिवस केला जातो. आणि ब्रेल दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 4 जानेवारीला ब्रेल दिवस हे केला जातो. जल्लीकट्टू कुठं? तमिळनाडूचा आहे. बरोबर. नीती आयोगाचे कुठं चालू केलेलं आहे? हा महाराष्ट्रामध्ये चालू केलेला आहे. CSIR महाराष्ट्र, तमिळनाडू. 5 जानेवारी. लिओनस मेसीला नुकतेच प्रेसिडेन्शियल मेडल फ्रीडम कोणी दिलेलं आहे? हे USA दिलेलं आहे. USAचे कुठं? व्हाईट हाऊसमध्ये हा फेस्टिवल जातो. 19 जणांना दिलेलं आहे. आपलं भारतरत्नाच्या सारखा असतो. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स याच्या अहवालानुसार भारताचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? चंद्रबाबू नायडू. हा कुठला आहे? आंध्र प्रदेश CM आहे. खो खो वर्ल्ड कप 2025 शुभंकर नुकताच कोणाला घोषित करणार आहे? तारा आणि तेजसला केलेलं आहे. तारा आणि तेजसला काय केलेलं आहे? त्याचा शुभंकर म्हणून ते केलेलं आहे. नुकतेच निधन झालेलं राजगोपाल चिदंबरम कोणाशी संबंधित आहे? ऑपरेशन स्माइलिंग मुद्दान, ऑपरेशन शक्ती हे काय होते? सायंटिस्ट होते, ANB. आणि 1999 काय भेटला होता त्यांना? पद्मविभूषण भेटला होता. अलीकडेच भारत सरकारने सफल देशांतर्गत उत्पादन GDP मोजण्यासाठी कोणते आधार वर्ष स्वीकारलेलं आहे? 22-23 हे केलेलं आहे. पहिले किती होतं? 11-12 होतं. आता 22-23 केलं. हे कशात केलं आहे? GDP मोजण्यासाठी. कोणता GDP असतो मोजतो आपण? हे आधार वर्षानं रिअल GDP मोजतो. आता होलसेल प्राईस इंडेक्सला पण काय केलेलं आहे? आपण एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्याचं पण काय करायचं म्हणजे इन्फ्लेशन मोजण्यासाठी आपल्याला रिअल डाटा मिळावा. इन्फ्लेशन मोजण्यासाठी जो होलसेल प्राईस इंडेक्स वापरतो ना, त्याचं पण आधारभूत वर्ष आपल्याला काय करायचं? चेंज करायचं. नुकतेच हर घर लखपती योजना कोणी सुरू केलेली आहे? हे SBIनं चालू केलेली आहे. कशासाठी? सेविंगसाठी चालू केलेलं आहे. कशासाठी? सेविंगसाठी. सेविंगची म्हणजे हे लावायची, सवय लावायची. नो युअर आर्मीचे उद्घाटन नुकतेच नो युअर आर्मीचे उद्घाटन कुठं झालेलं आहे? हैदराबादमध्ये झालेलं आहे. हैदराबाद म्हणजे कोणी? तेलंगणा. उद्घाटन कोणी केलं होतं? जिष्णुदेव शर्माने केलं होतं. नुकतेच ग्रीन ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मॉडेल स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? ग्रीन GDP स्वीकारणारे कोण होते? हे छत्तीसगड होतं. म्हणजे जेवढा एन्व्हायरमेंटचा लॉस होईल तेवढ्यात म्हणजे काय केला जातो? जेवढा पण नेट प्रॉफिट असेल त्याच्यावर पैसा खर्च केल्यासाठी. कारण की एन्व्हायरमेंट त्यालाच काय म्हणतात? ग्रीन GDP मधनं ज्यावेळेस म्हणजे एन्व्हायरमेंट होणारा जेवढा लॉस असतो ना, तो भरून काढला जातो. कशातनं? GDPमधनं. त्यालाच काय म्हणतात? ग्रीन GDP. आणि हे कोण स्वीकारणार आहे? छत्तीसगड हे स्वीकारणार आहे. अलीकडेच भारतीय रेल्वेचे 69वे रेल्वे विभाग म्हणून कोणाची हे केलेलं आहे? कितवा? 69 झोन. 69वा झोन किती होता? आपले तर किती हे डिव्हिजन आहेत? 18 डिव्हिजन आहे. विभाग नाही, 18 झोन आहेत आपल्यापाशी. मग मी 19 म्हणलं का? सॉरी, तिथं 18 करून घ्या. आणि 69 काय आहेत? 69 डिव्हिजन आहेत आपल्यापाशी. तर 69 डिव्हिजन कुठं चालू झालेले आहे? जम्मूला चालू झालेलं आहे. जम्मू. आणि उद्घाटन कोण करणार आहे? PMने यांनी उद्घाटन केलेलं आहे. बरोबर. नुकताच महाभारत वाटिका कोणी विकसित केलेली आहे? महाभारत वाटिका कुठं? हल्दियामध्ये झालेली आहे. हल्दिया कुठं? उत्तराखंडमध्ये झालेले आहे. म्हणजे जे महाभारतात जे पण झाड असतील ना, त्याचं एक उद्यान स्थापन केलं जाईल. ह्युमन मेटानिमो व्हायरस HMPVच्या प्रकरणाच्या अलीकडे सर्वात जास्त तीव्रता लहान मुले आणि वृद्धांमध्ये कुठं जाणवत आहे? चीनमध्ये जाणवत आहे. बरोबर. पुन्हा कोणत्या आफ्रिकन देशाचे नुकते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे? त्यामध्ये 5 होते. एक होता पाकिस्तान होता. त्यामध्ये सोमालिया आहे. काय अजून कोणता होता? पनामा एक होता. अजून 2 राहिले. 5 जण काय झालेत? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या अस्थायी सदस्यपदे. म्हणजे किती वर्ष त्यांचा कार्यकाल असेल? 2 वर्ष. अलीकडे 3 दशकानंतर लासने खाणीमधून तांब्याची निर्मिती कोणी सुरू केलेली आहे? लासने खाणी कुठे होती? हे चिलीची होती. आणि कशाचं? तांब्याचं उत्पादन चालू केलं होतं. सन 2025 आणि त्यानंतर जन्मलेला नवीन पिढीला काय नाव देण्यात आलेलं आहे? जनरेशन बीटा. त्यानंतर काय? 39च्या पुढे काय? जनरेशन गामा म्हणलं जाईल. आणि जनरेशन अल्फा कधी ते कधी आहे? हे 25 ते 10पर्यंत अल्फा होते. त्याच्याबरोबर काय? 1995 ते 2010 पर्यंत कोणती? जनरेशन झेड होती.
भारतीय शेतीमध्ये डिजिटल क्रांती आणण्यासाठी अलीकडेच प्रोजेक्ट विस्तार हे कोणी लॉन्च केलेले आहे? IIT मद्रास प्लस कृषी मंत्रालय. IIT मद्रास प्लस कृषी मंत्रालय. बालविज्ञान काँग्रेस कुठं चालू झालेली आहे? 31वी होती, मध्य प्रदेशमध्ये झाली होती. आणि राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस कुठं चालू झालेली होती? मध्य प्रदेशमध्ये. उद्घाटन कोणी केलं होतं? मोहन यादव यांनी केलेलं होतं. बरोबर. पुढला क्वेश्चन. अलीकडे सिकित आता प्रोजेक्ट कोणी चालू केलेला आहे? पंजाबनं चालू केलेला आहे. आणि कशासाठी? जे पण म्हणजे कैदी असतील ना, कैद्यांना काय करायचं? त्यांच्या मुलांना आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी. कशासाठी? समाजाला जुळवून घेण्यासाठी. बरोबर. समाजासोबत जुळवून घेण्यासाठी. जम्मू काश्मीर लडाख 3 हे व्हिज्युअल हे कोणी पुस्तक लॉन्च केलेले आहे? अमित शहाने केलेले आहे. तिथे काय म्हणलं होतं? कश्यप म्हणलं होतं. कशाला? जम्मू आणि काश्मीरला. चला तर मित्रांनो, आपण बघितलं आजच्या ह्या चालू घडामोडी. किती होते? 60 प्रश्न होते. 60 प्रश्न 7 दिवसाचे होते, म्हणजे सोमवार ते शुक्रवार. सोमवार ते शनिवार आपण काय केलेले आहे? रिव्हिजन केलेले आहे. शनिवार रिव्हिजन झालेले आहे आपले. बरोबर. रिव्हिजन केलेले आहे. उद्या आपला किती वाजता? 8 वाजता लेक्चर आहे. चला.